विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिव्हिल कट्टा या मराठी सिव्हिल इंजिनिअरिंग यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं चॅप्टर नंबर 1 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ मटेरियल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन बघणार आहोत. त्याची आपण ओघवती रिव्हिजन करणार आहोत आणि याची मॉक टेस्टची लिंक मी टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकणार आहे. तरी तुम्ही टेलिग्रामचा चॅनल जॉईन करून घ्यावा. तर अधिक वेळ न घालवता सुरू करूयात. राईट. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे काय? मटेरियलचा आपला अभ्यास करायचा आहे. आता मटेरियलचे प्रॉपर्टीज बघणं गरजेचे आहेत. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत? इलास्टिसिटी, प्लॅस्टिसिटी, डक्टिलिटी आणि ब्रिटलनेस. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय? काय आहे एक्झॅक्टली? इलॅस्टिसिटी म्हणजे काय? तर हा एक मटेरियल आहे, राईट? मटेरियलला मी फोर्स लावला तर मटेरियल काय झाला? आपला इलॉंगेट झाला. बरोबर आहे. आता फोर्स रिमूव्ह केला तर ॲज इट इज आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आला, राईट? म्हणजे काय, तो मटेरियल कसा आहे? इलास्टिक आहे. म्हणजे जे डिफॉर्मेशन होईल, फोर्स काढल्यानंतर ते डिफॉर्मेशन रिगेन होईल. त्याचा ओरिजिनल शेप रिगेन होईल. म्हणजे काय? इलॅस्टिसिटी. आता प्लॅस्टिसिटी म्हणजे काय? की हा मटेरियल आहे. मटेरियलला मी लावला फोर्स. मटेरियलमध्ये डिफॉर्मेशन झालं. बरोबर आहे. मटेरियलची लेंथ वाढली कारण मी टेन्शन फोर्स अप्लाय केला होता. परंतु आता फोर्स काढला तरी पण मटेरियल जसा की तसाच आहे. राईट. ओरिजिनल शेपमध्ये आला का? नाही आला. म्हणजे काय? त्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं. म्हणजे म्हणजे जी मटेरियलची प्रॉपर्टी काय झाली? प्लॅस्टिसिटी. राईट. आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे? डक्टिलिटी. राईट. आता माझ्याकडे एक ओबड-धोबड मटेरियल आहे, राईट? असं. ह्या मटेरियलला जर मी एखाद्या थिन वायरमध्ये जर कन्व्हर्ट करू शकत असेल, तर त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? डक्टिलिटी. आता ब्रिटलनेस म्हणजे काय आहे? आता डक्टिलिटी जर बघितली, पण ब्रिटलनेस म्हणजे काय आहे? तर कसं आहे, ब्रिटलनेसला आपण समजत आहे की ब्रिटल मटेरियल म्हणजे वीक मटेरियल, पण तसं नाहीये. डायमंड हा ब्रिटल मटेरियल आहे, पण तो वन ऑफ द हार्डेस्ट मटेरियल आहे. आता ब्रिटलनेस म्हणजे काय आहे? तर माझ्याकडे काच आहे, राईट? फॉर एक्झाम्पल काच. ज्यावेळेस मी ह्याच्यावर काहीतरी इम्पॅक्ट देतो, त्यावेळेस कशी तुटते? राईट? डायरेक्ट क्रॅक येतात आणि एकदम शार्प एजेस असतात. पण त्याविरुद्ध जर माझ्याकडे एक लोखंडाची रॉड आहे आणि मला याला ब्रेक करायचं आहे, राईट? त्यावेळेस ती काय होते? बेंड होते. म्हणजे काय होते? डिफॉर्म होते, राईट? तुटण्याच्या अगोदर. ही जी डिफॉर्म होते ना, ते डक्टाईल मटेरियल. आणि जी गोष्ट डिफॉर्म होत नाहीये आणि एकदम शार्प एजेस राहतात, ते मटेरियल तुटल्यानंतर, त्याला आपण काय म्हणतो? ब्रिटल मटेरियल. जसं की डायमंड ब्रिटल आहे. ब्रिटल आहे. ज्यावेळेस डायमंडचा आपण ब्रेक करणार त्यावेळेस डिफॉर्मेशन देणार का? नाही देणार. ते एकदम ब्रेक होणार विदाउट डिफॉर्मेशन. सो आय गेस ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे? मेलेबिलिटी. राईट. आता ही प्रॉपर्टी काय आहे? हा आपला एक मटेरियल आहे. ह्या मटेरियलला जर एखाद्या मी थिन शीटमध्ये कन्व्हर्ट करू शकत असेल, आता आपण वरून बघितलं तर अशी थिन सर्क्युलर शीट किंवा रेक्टँगल शीट, पण एखादी थिन शीट आहे, त्याच्यामध्ये जर मी कन्व्हर्ट करू शकत असेल, तर माझ्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला काय म्हणतो मी? मॅलेबिलिटी. टफनेस म्हणजे काय? टफनेस आणि हार्डनेस कन्फ्युजन होतंच. टफनेस म्हणजे काय? की हा एक मटेरियल आहे. ह्या मटेरियलवर माझ्याकडे एक छोटासा हॅमर आहे. त्या हॅमरनं मी काय करतो? इम्पॅक्ट करतो, राईट? आता पहिला ठोका मारला, दुसरा ठोका मारला, तिसरा ठोका मारला, बरोबर आहे? चौथ्या, 5व्या ठोक्याला क्रॅक पडतो. म्हणजे काय? ज्यावेळेस आपण इम्पॅक्ट करतो, त्यावेळेस हा मटेरियल एनर्जी स्टोअर करतो, राईट? आणि कधीपर्यंत करतो? की जोपर्यंत त्याला फ्रॅक्चर येत नाही, राईट? मग त्याची कॅपॅसिटी जी केवढी एनर्जी स्टोअर करणार आहे विदाऊट गेटिंग फ्रॅक्चर, म्हणजेच काय? टफनेस. म्हणजे काय? टफनेस म्हणजे किती एनर्जी ऑब्झर्व्ह करण्याची त्याची क्षमता. ह्याविरुद्ध हार्डनेस म्हणजे काय? की हा आपला एक मटेरियल आहे. हा मटेरियलचा सरफेस आहे. सरफेसवर मी जर स्क्रॅच करायचा प्रयत्न केला आणि स्क्रॅच नाही झाला, तर तो मटेरियल हार्ड आहे. म्हणजे हार्डनेस ही सरफेसवरचा फिनॉमिनन आहे, राईट? तो स्क्रॅच नाही झाला पाहिजे म्हणजे तो हार्ड आहे. राईट. आता हा फॉर्म्युला आहे इथे, पण फॉर्म्युला इतका इम्पॉर्टंट नाहीये हा. त्यामुळे तुम्ही हा नाही स्किप केला तरी चालतोय. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. राईट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आलं आता? इंजिनिअरिंग स्ट्रेस आणि स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय? ते बघूयात आता. आता एखादी मटेरियल आहे, त्याला मला फोर्स लावला, तर तो काय होतो? इलॉंगेट होतो, राईट? पण आता मटेरियल इलॉंगेट व्हायला काहीतरी रेजिस्ट करणार, राईट? ज्यावेळेस मी एक्सटर्नल फोर्स लावतो एफ, त्यावेळेस एक इंटरनल फोर्स पण एफ डेव्हलप होणार आहे, राईट? पण इंटरनल फोर्स कसा डेव्हलप होणार? तो स्ट्रेसमुळे डेव्हलप होणार. स्ट्रेस इंटू एरिया इज इक्वल टू एफ. हा काय इंटरनल स्ट्रेस असणार आहे. जर या फोर्सला मी एरियाने डिवाइड केलं,
तर मला काय मिळतो, तो स्ट्रेस मिळतो, राईट. तो म्हणजे मटेरियलमध्ये डेव्हलप होतो. का डेव्हलप होतो? कारण की आपण एक एक्सटर्नल फोर्स लावलेला आहे त्याला रेजिस्ट करण्यासाठी, राईट. तर त्या स्ट्रेसचा दोन प्रकार असतात. एक असतो नॉमिनल स्ट्रेस आणि एक असतो ट्रू स्ट्रेस. त्या ट्रू स्ट्रेसला आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंग स्ट्रेस पण म्हणतो, राईट. आता नॉमिनल स्ट्रेस म्हणजे काय आहे, फोर्स अप्लाय केलेला डिवाइड बाय एरिया, राईट. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आता ही याची लेंथ वाढत जाते त्यावेळेस ह्याची डायमीटर ही कमी कमी होत जाते, राईट. कारण की ओढलं की बघा ना, डायमीटर कमी होणारच आहे. पण आपण तो इफेक्ट कन्सिडर केला का नाही केला नॉमिनल मध्ये. पण ट्रू स्ट्रेस मध्ये आपण तो इफेक्ट कन्सिडर करतो, म्हणजे सिग्मा इज इक्वल टू एफ बाय ए. पण ह्या केसमध्ये ए काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, बरोबर आहे का. त्यावेळेस ए डिक्रीज जाईल त्यावेळेस आपला सिग्मा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, राईट. त्यामुळे हा फरक आहे. आता स्ट्रेन म्हणजे काय, राईट. इनिशियली ह्या मटेरियलची लेंथ काय होते, सपोज एल असेल, आणि आता चेंज झालं, चेंज डायमीटर किती झाला, डेल्टा एल, राईट. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजेच काय, डेल्टा एल डिवाइड बाय एल. आता ह्यामध्ये पण प्रकार आहेत. जर लॉंगिट्युडनल डायरेक्शन मध्ये चेंज होत असेल तर लॉंगिट्युडनल स्ट्रेन, जर लॅटरल डायमेन्शन मध्ये चेंज होत असेल तर लॅटरल स्ट्रेन, आणि पूर्ण व्हॉल्यूम मध्ये चेंज होत असेल तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आय होप ही गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे डायग्रॅम. कोणती डायग्रॅम, स्ट्रेस स्ट्रेन कर्व. थोडं झूम करूयात आपण याला, राईट. तर या केसमध्ये आपल्याला आपल्या एक्स ऍक्सिसवर मिळतो आपल्याला स्ट्रेन, वाय ऍक्सिसवर असतो स्ट्रेस, राईट. जस जसं स्ट्रेस वाढत जाईल तस तसं स्ट्रेन पण वाढत जातोय. आता पॉइंट दिसत आहेत, कोणकोणता पॉइंट आहे, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, सी डॅश, आणि ई आणि एफ, राईट. पण हे काय इंडिकेट करतात, आता हा पॉइंट ए पर्यंत तुम्हाला कसा दिसतो, एकदम स्ट्रेट दिसतो, म्हणजेच काय, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग स्ट्रेस प्रोपोर्शनल साइन काढलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतोच, तो ई घेतला म्हणजेच काय, यंग्स मॉड्युलस, राईट. हे कुठपर्यंत चालतं, ए पर्यंत चालतं. आणि बी पर्यंत जरी आपण एखादा मटेरियलला असं स्ट्रेच केलं तर तो त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येतो, राईट. आता सी म्हणजे काय, इल्ड पॉइंट. ह्या पॉइंट नंतर काय होतं माहितीये का, मटेरियल त्याची ओरिजिनल पोझिशनला येतच नाही, म्हणजे त्याचं प्लास्टिक डिफॉर्मेशन सुरू होतं. हा एक फ्लक्च्युएट करतो, आणि जो की लोअर इल्ड पॉइंट आहे तो स्टेबल असतो, आणि जो जनरली तो कन्सिडर करतात. आणि हा रिजन तुम्हाला बघ दिसतोय, बरोबर का. सी पासून आपण या पॉइंटला दिलं नाही तर डी पॉइंट दिलं. सी डॅश टू डी हा कसा आहे, प्लास्टिक फ्लो होतो, राईट. ह्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेस युनिफॉर्म दिसतो, परंतु स्ट्रेन वाढत चाललाय. म्हणजे काय, कॉन्स्टंट स्ट्रेन जरी असला, स्ट्रेस जरी असला तरी स्ट्रेन काय चाललाय, वाढत चाललाय, राईट. ह्या केसमध्ये आय होप ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आणि ई पॉइंट म्हणजे काय, अल्टिमेट स्ट्रेस, म्हणजे एखादा मटेरियल अल्टिमेटली केवढा स्ट्रेस बिअर करू शकतो तो म्हणजे ई. आणि एफ म्हणजे काय, फ्रॅक्चर पॉइंट, म्हणजे काय, त्या पॉइंटला गेल्यानंतर आपल्या मटेरियलचे दोन तुकडे होतात असे, मटेरियल, राईट. आय होप तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन करू व्यवस्थित कळाला असेल. तर चला मग आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. तर फेल्युअर, बरोबर आहे का. तर मोड ऑफ फेल्युअर हे थिअरी आहे, तुम्ही वाचू शकता. आपण डायग्राम थ्रू समजून घेऊयात. की समजा मटेरियल कोणकोणते असतात, एक तर असते ब्रिटल, दुसरं असतं डक्टाईल, राईट. आता आपण ब्रिटल बद्दल बघूयात. फोर्स कोणते लागणार आहेत, एक तर लागतो टेन्शन, दुसरा लागतो कॉम्प्रेशन. तर हा आहे आपला मटेरियल. तर ह्याला आपण सुरुवातीला कॉम्प्रेशन अप्लाय करूयात, नंतरच्या केसमध्ये आपण ह्याला टेन्शन अप्लाय करूयात, राईट. तर पहिल्या केसमध्ये काय होणार, ब्रिटल मटेरियल आहे, मी ह्याला कॉम्प्रेशन अप्लाय करतो तर असा ब्रेक होणार, राईट तो. आणि दुसऱ्या केसमध्ये ब्रिटल मटेरियल आहे, मी त्याला काय करतो, टेन्शन अप्लाय करतो, म्हटल्यानंतर तो कसा ब्रेक होणार,
परपेंडिक्युलर म्हणजे काय? माझे फोर्सचे जो लाईन ऑफ ॲक्शन आहे त्याला कसं असणार आहे? परपेंडिक्युलर. दुसऱ्या केसमध्ये माझा फोर्सची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे त्याला कसं असणार? 45 डिग्रीमध्ये, राईट? पण जस्ट डक्टाईल मटेरियल असेल त्यावेळेस पण सेम, हा आपला मटेरियल, राईट, रेक्टँग्युलर. आणि त्यावेळेस आपल्याला सुरुवातीच्या केसमध्ये काय लागतं आपल्याला? कॉम्प्रेशन. दुसऱ्या केसमध्ये काय लागतं आपल्याला? टेन्शन. पहिल्या केसमध्ये काय होणार? डक्टाईल मटेरियल आहे, दोन्हीकडून मी अप्लाय केला, काय होणार? मध्यभागी काय होणार? बल्जिंग, आपल्याला बल्जिंग बघायला मिळणार, राईट? अशी बल्जिंग बघायला मिळणार. दुसऱ्या केसमध्ये काय होणार? ज्यावेळेस टेन्शन मटेरियल ओढतो ना त्यावेळेस आपल्याला कप अँड कोन लाईक स्ट्रक्चर तयार होतं, असं, आणि असा ब्रेक होतो. नाही केसमध्ये हा अँगल 45 तयार होतो, राईट? हे थोडंसं इमॅजिनेशनची गोष्ट आहे, तुम्ही थोडंसं इमॅजिन करू शकता की ह्या गोष्टी लक्षात, ह्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. तर ही गोष्टी तुम्ही थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर मग आय होप ही गोष्ट पण तुमची क्लिअर झाली असेल. नेक्स्ट पॉईंट, मोड्स ऑफ फेल्युअर पण बघितले आपण, मेकॅनिझम म्हणजे फेल कसं होतं ॲक्च्युली. पुढचा पॉईंट आहे, ठीक आहे, आज आपण इथेच थांबूयात. आय होप आज झालेल्या गोष्टी सर्व तुम्हाला कळाल्या असतील. टेलिग्रामला मी लवकरात लवकर याची मॉक टेस्ट अपलोड करेल वेळ मिळाल्यास. आणि उद्या बघूयात आपण की रिजिड मटेरियलचं स्ट्रेस स्ट्रेन करू कसं असणार आहे, फ्लुइडचा स्ट्रेस स्ट्रेन करू कसं असणार आहे, म्हणजे ही डायग्राम आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूयात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल आणि गोष्टी कळाल्या असतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. आणि तुम्हाला कोणती गोष्ट नाही समजली किंवा डाऊट वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण त्याच गोष्टीवर फोकस करूया. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.